ह्या प्लॉटमध्ये समजा सुरुवातीला जे काम केलं आपण, झाड डेव्हलप करत होतो सुरुवातीला, आणि लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आंतरपीक घेतलं होतं का तुम्ही? हो, कांदा घेतला होता ना सुरुवातीला. तर कांदा म्हणजे किती उत्पादन मिळालं कांद्याचं? कांद्याचं 12 टेलर म्हणजे 400 गोण्या कांदा झाला. ह्याच्यात 2 लाख रुपयाचा कांदा झाला 8 रुपयानं जाऊन. आता कांद्याचं उत्पादन झालं त्याच्यानंतर आम्ही फळबाग योजनेतून ह्या बागेची सगळ्यांच्याच बागांच्या Online. फाईल सुद्धा केल्या. त्या अनुदानचं पैसे यांना म्हणजे आणखी 2-2 शासनाचा लाख हातभार रुपये. मिळाला हां, त्याच्यामध्ये. 2-2 लाख म्हणजे रुपये अशा मिळाले. पद्धतीनं जे समजा जेवढं उत्पन्न पेरूचं आलंय तेवढं 10 लाखाचं उत्पन्न तुमचं म्हणजे खर्च वजा 10 लाख हातात आलेतच. आलेत. आता ही क्षेत्र किती आहे अंदाजे? ही 2 एकर 9 गुंठे. 2 एकर क्षेत्रामध्ये जर 10 लाखाचं उत्पादन होत असेल, आपण एकरी 5 लाखाचं उत्पादन सांगतोय समजा, पण तुम्हाला 10 लाखाचं उत्पन्न मिळत होतं, फक्त गारपिटीमुळे ते हुकलं नाही तर नुकसानीमध्ये आपलं हे गेलं. पेरूच 25 लाखाचा होता आणि हे अनुदान कांद्याचं मिळून असं म्हणजे 30 लाखाचं आपलं टोटल टार्गेट होतच. हा, तर आणि त्यातनं एक 5-6 लाख खर्च म्हणलं तरी 25 लाख हातामध्ये येत होते. हो. अशा पद्धतीनं जर मेहनत व्यवस्थित केली तर आपली पेरू शेती 100 नाही 1000% यशस्वी होऊ शकते. ह्या प्लॉटमध्ये समजा सुरुवातीला जे काम केलं आपण, झाड डेव्हलप करत होतो सुरुवातीला, आणि लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये काय आंतरपीक घेतलं होतं का तुम्ही? हो, कांदा घेतला होता ना सुरुवातीला. तर कांदा म्हणजे किती उत्पादन मिळालं कांद्याचं? कांद्याचं 12 टेलर म्हणजे 400 गोण्या कांदा झाला. ह्याच्यात 2 लाख रुपयाचा कांदा झाला 8 रुपयानं जाऊन. आता कांद्याचं उत्पादन झालं त्याच्यानंतर आम्ही फळबाग योजनेतून ह्या बागेची सगळ्यांच्याच बागांच्या Online. फाईल सुद्धा केल्या. त्या अनुदानचं पैसे यांना म्हणजे आणखी 2-2 शासनाचा लाख हातभार रुपये. मिळाला त्याच्यामध्ये. हां, 2-2 लाख म्हणजे रुपये अशा मिळाले. पद्धतीनं जे समजा जेवढं उत्पन्न पेरूचं आलंय तेवढं 10 लाखाचं उत्पन्न तुमचं म्हणजे खर्च वजा 10 लाख हातात आलेतच. आलेत. आता ही क्षेत्र किती आहे अंदाजे? ही 2 एकर 9 गुंठे. 2 एकर क्षेत्रामध्ये जर 10 लाखाचं उत्पादन होत असेल, आपण एकरी 5 लाखाचं उत्पादन सांगतोय समजा, पण तुम्हाला 10 लाखाचं उत्पन्न मिळत होतं, फक्त गारपिटीमुळे ते हुकलं नाही तर नुकसानीमध्ये आपलं हे गेलं. पेरूच 25 लाखाचा होता आणि हे अनुदान कांद्याचं मिळून असं म्हणजे 30 लाखाचं आपलं टोटल टार्गेट होतच. हा, तर आणि त्यातनं एक 5-6 लाख खर्च म्हणलं तरी 25 लाख हातामध्ये येत होते. हो. अशा पद्धतीनं जर मेहनत व्यवस्थित केली तर आपली पेरू शेती 100 नाही 1000% यशस्वी होऊ शकते.